हे बा मंडळी थ्रिल पा, याच्यात काय डोंबलं करणार आहे, काही आहे का? तर मंडळी आपल्या मातोश्री आल्या आज पाहणी करण्यासाठी. कशी झाली ब्रोकली, काय वाटतं, कशी वाटती तुम्हाला आमची ब्रोकली? सेशन हुआ रात के 8-8:30 बजे। वो जो था थॉट वो मेरे दिमाग में चलता गया, इसीलिए मैंने पता है क्या किया, मैं रात को वॉक पे गया और मेरे 19,729 स्टेप्स, और फिर मैं चैन से रात को सो पाया। बर्न योर कैलोरीज में हमेशा कहता रहा, हाई इंटेंसिटी ट्रेनिंग में विश्वास नहीं रखते ना, उन लोगों का प्रॉब्लम पता है क्या है, उनके पूरे ट्रेनिंग रूटीन में किसी भी दिन पे एक भी सेट ऐसे दिखता नहीं है, वो प्रॉब्लम है। अगर आपका सेट ऐसा दिखेगा, आप 20 सेट्स नहीं लगा सकते। पर मसल ग्रुप के लिए वीकली वॉल्यूम की बात की, 10 से करीब वीकली सेट्स काफी है। तो प्रॉब्लम ये नहीं है कि सिस्टम गुड मॉर्निंग जोरकर साहब। प्रॉब्लम यह है कि आपको एफर्ट डालना नहीं आता, प्रॉब्लम यह है कि आपकी इंटेंसिटी। छोट्या ह्याच्यातच अटकू राहिले. शॉप काय चालू केला होता का तू? कोणता? नाही नाही का बरं? राम राम मंडळी, कसं चाललंय? बरं चाललंय ना? तर परत चालू द्या. आणि मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या ह्या रावडी मंडळींच्या शेतीच्या व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला माहिती, तुमच्या ह्या रावडी मंडळींनी हाती घेतलेली आहे ब्रोकलीची शेती. आणि मंडळी हा आहे जवळपास आपला 9वा ब्लॉग. आणि मंडळी आतापर्यंत ह्या 9 ब्लॉग्समध्ये जर तुम्ही सगळे ब्लॉग्स आतापर्यंत बघितले असेल तर तुम्हाला समजलंच असेल की तुमच्या ह्या रावडी मंडळींना शेती करत असताना आलेले आहे किती संकट. आता मंडळी मागील ब्लॉगच तुम्ही घेऊन बघा. मागचा ब्लॉग जरा थोडासा मोटिवेशनल पण होता, तो नक्की तुम्ही जाऊन बघा. आमचे आजोबा जवळपास जे 90 वर्षाचे ते आलेले होते आपली शेतीची पाहणी करण्यासाठी. आणि शेती नुसते पाहत नव्हते, ते आमच्याबरोबर ते कामही करू लागले. त्यामुळे अजून जोम येतो काम करायला माणसाला, कारण एवढे संकट आलेले. परंतु अशा व्यक्तींना बघून मंडळी खरंच आपल्याला मोटिवेशन येतं. तर नक्कीच तुम्ही मागे जाऊन मागचा ब्लॉग बघा. आणि आजही आपल्याला असंच कोणीसा व्यक्ती येणार आहे, ते तुम्हाला थोडं स्टार्टिंगला कळायचं असेल कोण येते, तरी पण तुम्ही पुढे जाऊन ते थोडंसं थांबा, भेटूया, बोलूया त्या माणसाशी आपण थोडंफार. परंतु अजून एक मोठं संकट आता ते आपल्या पुढं ठेपवलं आहे, ते म्हणजे आपली ही जी ब्रोकली आहे तिची वाढ होते. आणि ती वाढ होत असताना तिला लागलेली आहे अळी, आणि तिला फवारणी करणं पण तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. आणि ही फवारणी करत असताना मंडळी दुसरे संकट असं आहे की आता तुम्हाला माहितीच आहे की मागचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला कळालंच असेल की तुमच्या ह्या रावडी मंडळींना माणसं काही वेळेवर भेटत नाहीत. त्यामुळे आपल्या वावरामध्ये झालेलं आहे प्रचंड तण. आणि हे तण झालं असलं तरीही आपल्याला आता गरजेचं आहे की फवारणी करणं. आणि हे फवारणी करत असताना मंडळी आता एक मोठं संकट असं आहे की इथं आहे तण, आणि ह्या तणामध्ये पण फवारणी करणे गरजेचं आहे. आता काय होतंय ते फवारणी करता करता ते तुम्ही बघाच पुढे जाऊन. चला तर घेऊया मंडळी फवारणी करून. ॲडव्हेंचर काय आहे तुम्हाला एक सांगतो. हे बा एवढं गतपण आहे, बेकार गतपण आहे याच्यात. आणि इकडे शेवटला आहे ना, हा जो शेवटचा भाग आहे ना, याच्यात झाडं तर दिसतच नाही. तुम्हाला जर दिसले असतील तर कळत असेल बघा. अजिबात तिथे आहे ना आपलं एक ब्रोकलीचं झाड दिसत नाही आहे. इथं तरी थोडंसं आहे, इथं पण जवळ. आता इथं तुम्हाला काय दिसणार आहे? काही दिसतंय एक तरी ब्रोकलीचं झाड? आणि याच्यात दुसरा एक अजून एक विषय असा आहे गंभीर का याच्यात आहे ना काही असू हा एक विषय. आणि तर असं सापडून थोडंसं सांभाळून गोष्ट करून चालावं लागतात. हा ॲडव्हेंचर आहे आजचा. फवारा मारता याच्यात झाडच सापडत नाही आहे. सापडून
तसं सापडून खेळ करतात. इकडे काही झाडाचा पत्ता नाहीये. इकडे आहे थोडा थोडा घ्यायचं. हे बा मंडळी थ्रिल बा, याच्यात काय डोंबलं करणार आहे, काय आहे असं सापडून हे आपल्या खालच्या खंडाचे बेकार हाल आहे. भीतीदायक वातावरणामध्ये मंडळी आपण फवारण्याचा प्रयत्न चालू आहे. चला तर मंडळी, फवारा संपला भेटू. तिकडे बघा, ते तिकडं आपलं स्वच्छ खांड तुम्हाला दिसत असेल, एकदम प्रॉपर क्लिअर झालेलं आहे. तिकडं दिसतंय का? हे बघा, हे प्रॉपर वरती सगळं स्वच्छ झालेलं आहे. पूर्ण नुसतं ब्रोकलीचा कलर दिसतोय, परंतु इकडं पूर्ण तसंच बाकी आपलं. खूप वेळ झाला आहे मंडळी निंदायला, माणसंच भेटत नाही तर मंडळी काय करणार. बघा तिकडे आमचे चोरकर साहेब स्वतः भिडले. आता माणसं नाही भेटत तर काय करणार. शेवटी स्वतःलाच गोष्टी कामाला लागाव्या लागतील, हातात घ्याव्या लागतील गोष्टी. चाललंय जेवढं होईल तेवढं शक्य दोघांच्या मेहनतीने मेहनत करणं मंडळी. आपण काय थांबवत नाही आहे आणि आपले काही संकटही कमी होत नाही. संकट म्हणजे रोजचं आहे. हे जो नोझल दिसतोय ना, हा पण सकाळी सापडत नव्हता. तो कस तरी सापडला. वेळेत फवारणी करून घेणं इम्पॉर्टंट होतं. ते पाहिलं ना, माणूस कसा भेटतो. ब्लॉगिंग करायचं मंडळीला ते त्याला समजत नाही ना, गप्पा मारायचं काम चालतंय म्हणतो. हा आवडतो भाऊ, आवडतो. ये बा मंडळी, आता सूत्र आपण स्वतः हातात घेतलेले आहे. माणसं तर काही आपल्याला भेटणार नाहीये लवकर, त्यामुळं जेवढं शक्य होईल तेवढं आपण स्वतःच आता हातात घेतले सूत्र. करावं लागतं मंडळी. शेतीमध्ये काही गोष्टी अशा जे आपल्या हाताबाहेर असतात, त्या हाताबाहेर गोष्टी कधी कधी आपण हातात घेतल्या तर सॉल्व्ह होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे ट्राय करायचं जितकं होईल तितकं. हे एवढं तर काय करणं आपल्याला शक्य नाही. जेवढं हळूहळू होईल तेवढंच गोष्टी जेव्हा मजूर लावले जातील त्यांच्यासाठी कमी होतं प्रमाण. चला बरोबर साहेब काम कंटिन्यू करतो. तर मंडळी, आपल्या मातोश्री आल्या आज पाहणी करण्यासाठी. कशी झाली ब्रोकली, काय वाटतं, कशी वाटते तुम्हाला आमची ब्रोकली? छान वाटते, मस्त आहे. चला, मातोश्रीला पण आवडली आहे. आता अजून तेवढा पट्टा बाकी आहे आपला मंडळी काढायचा. तिथे चाललंय बायांचे काम, तुम्हाला दिसत असतील. आता सध्या आराम करत आहे, हे इकडे बसले. आणि आता मस्त वाटतंय बा, पूर्ण पट्टा ज्या वेळेला क्लिअर झालाय हा इथला, इथून बघा सगळे खांड कसे एकदम मस्त व्यवस्थित पूर्ण भरलेली आहे आता आपली ब्रोकली वावरात. कलर बघा कसा मस्त आलाय. फक्त हा एवढा छोटासा पट्टा आहे ना, इथं थोडी छोटी राहिली ब्रोकली, ते एकदम मस्त झाली आहे. आणि अजून इकडचं वावर रेडी करायचं बाकी आहे. इथं पण काहीतरी नवीन प्रोडक्शन येणार आहे, ते लवकरच तुम्हाला आम्ही दाखवू. आणि मातोश्रींना टाटा करू, त्यांना घरी सोडू. चला एक होईल आपण.